श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। आज आहे 17 एप्रिल वार बुधवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे रामनवमी। आपल्या हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला। या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा विधीपूर्वक केली जाते। तसेच रामनवमीला काही उपाय सुद्धा केले जातात। भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे 7वे अवतार आहेत। धर्माची पूर्ण स्थापना करण्यासाठी त्यांनी नेत्रयुगाचा अवतार घेतला आणि रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा केल्याने विशेष फळ देखील प्राप्त होते। या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव हा साजरा केला जातो। या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर जीवनातील सर्व अडचणीही दूर होतात। तर या वर्षी आपली रामाची पूजा म्हणजे राम जन्मोत्सव हा अयोध्यामध्ये होणार आहे। त्यामुळे या वर्षीही खूप उत्साहामध्ये आपण रामनवमी हा साजरा करणार आहोत। सर्व अडचणी दूर करण्यासाठी श्रीरामाची पूजा केली जाते। श्रीरामांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। तुम्हाला आज बुधवारी एक दिवशी आपल्या आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे। हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा, मुलांच्या सर्व अडचणी, नजरदोष, संकटबाधा हे दूर होतील आणि यामुळे मुलांची प्रत्यक्ष सगळे त्रास निघून जातील। अभ्यासात किंवा नोकरीत, व्यवसायात भरपूर प्रगती होईल। असा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। आज रामनवमी आहे। यावेळी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे। स्नान केल्याने आपल्याला केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करायचा आहे। श्री प्रभू रामांची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती सुद्धा हा अभिषेक करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सुद्धा हा अभिषेक करू शकता। कारण भगवान प्रभू श्रीराम जे आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात। तुम्ही या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करू शकता। आता तुमच्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचीही मूर्ती नाही, बाळकृष्णांचीही मूर्ती नाही, प्रभू रामांचीही नाही, तर तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करू शकता। कारण आपल्या स्वामींनी सांगितले आहे की मी स्वतःच भगवान श्री विष्णूंचा व प्रभू श्रीराम आहे आणि मीच विठ्ठल आहे। यामुळे तुम्ही या मूर्तीवरती देखील अभिषेक करू शकता। हा अभिषेक केल्याने बघा धनलाभाचे योग तुम्हाला जुळवून येतील आणि ज्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, संपत्ती ही वाढत होतील। आपल्याला आवर्जून केशरयुक्त दुधाने या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा ही उपाय करायचा आहे। तर तुम्हाला आज हनुमानाला शेंदूर लावायचा आहे। म्हणजेच हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर आहे। त्यातील थोडासा शेंदूर तुम्हाला काढून आणायचा आहे आणि नंतर हा शेंदूर तुम्हाला मातेलाच म्हणजे माता सीतेला तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे। असं केल्याने बघा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। म्हणजेच काय करायचं आहे, हनुमानाला जर तुम्ही सिंदूर लावलेला आहे तो त्यातला थोडा सिंदूर घरी घेऊन येऊन आपल्या सीता मातेचा घरी फोटो असेल तर त्या फोटोवरती ठेवायचा आहे, समोर ठेवायचा आहे व तुमची जी इच्छा आहे ती सीता मातेला सांगायची आहे। आपल्या सौभाग्यासाठी हा आवर्जून उपाय करायचा आहे। तुम्हाला सर्व प्रकारचे हे उपाय केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील आणि घरामध्ये सुख, शांती व समृद्धी ही नांदत असते। यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा, तोही इच्छापूर्तीसाठी आहे। त्याचबरोबर नवरा बायकोंमध्ये सतत भांडणे, मतभेद, कलह होत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी रामरक्षाचा स्तोत्र करायचा आहे व रामाची व सीतेचीही पूजा करायची आहे। ही पूजा केल्याने तुमच्या विवाहित जीवनात सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते आणि विवाहित जीवनात कायम आनंदच राहतो। यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे व यानंतर तुम्हाला आपल्या मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे।
मुलं खूप आहेत, मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, दोघेही आहेत, लहान असू द्या किंवा मोठे असू द्या, मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। बघा, वर्षातून हा उपाय फक्त आवर्जून एकदाच करता येतो आणि जर तुम्ही हा वर्षातून उपाय केला तर तुमच्या सर्व मुलांच्या इच्छा पूर्ण होतील। बरोबर, तुमच्या मुलाचे आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। मुलांच्या करिअरमध्ये सतत अडचणी किंवा मुलांवरती सतत विघ्न संकट येत असेल तर हा उपाय नक्की करा। तर तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या दिवशी बघा, लहान मुलं आहे तर त्यांना तुमच्या जवळ घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये एक दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे, असं करायचं आहे। आणि ते करताना तुम्हाला आसनावरतीच बसायचं आहे। देवघराच्या समोर तुम्हाला एक आसन टाकून त्यावरतीच बसायचं आहे। खाली बसून ही सेवा केली तर तुम्ही केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते। त्यामुळे कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना तुम्ही आसनावरती बसूनच तुम्हाला ही उपाय करायचे आहेत। खूप छोटी मुलं असतील तर तुम्ही जवळ घ्या आणि आपल्या उजव्या हाताची जी बोटं आहेत ती तुम्ही त्या अंगठा व करंगळी सोडून मधली जी ती 3 बोटे आहेत ती 3 बोटे तुम्हाला मुलांच्या कपाळावरती ठेवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे। अंगठा आणि करंगळी हे बोटे सोडून मधली जी 3 बोटं आहेत ती मुलाच्या कपाळावरती ठेवायची व तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे। हे पठण तुम्ही 1 वेळा करा किंवा 2 वेळा किंवा 3 वेळा करा। जर तुम्हाला जमत असेल तर 11 वेळा केले तरी सुद्धा चालू शकते। रामरक्षाचे पठण झाल्यानंतर तुम्हाला देवापुढे प्रार्थना करायची आहे की जे माझ्या मुलामध्ये जो हट्टीपणा आहे, जो काही दोष आहे, चिडचिडपणा आहे तो कमी होऊ दे व त्याची प्रगती होऊ दे, असा उपाय तुम्हाला सेवा करायची आहे। मुलांकडून जर तुमची मोठी मुले असेल तर मुलांना स्वतःला करायला हवा, जर लहान मुले असेल तर आईने किंवा वडिलांनी दोघांनी केली तरी ही सेवा चालेल। रामनवमीला ही सेवा करायची आहे, खूप महत्त्व दिले जाते। त्यामुळे बघा, तुम्हाला ही सेवा आहे ती आजच करायची आहे। तुम्ही 1 वेळा रामरक्षा म्हणा किंवा 11 वेळा रामरक्षा म्हणा आणि आज मुलांसाठी हा तुम्हाला उपाय नक्की करायचा आहे आणि प्रभू रामाकडे प्रार्थना करत तुम्हाला तुमच्या मुलाचे सर्व इच्छा मागायच्या आहेत। मला म्हणायचं आहे, माझ्या मुलामध्ये प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे, मुलांचं कल्याण होऊ दे, मुलांचं आरोग्य चांगलं राहू दे। तर बघा, आरोग्य हेच आपली खरी संपत्ती आहे, आपल्या शरीर हीच खरी संपत्ती आहे। यामुळे या दिवशी या सेवेला खूप महत्त्व दिलं जातं। यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी 5 मिनिटाची ही सेवा आज करायची आहे। तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळेल किंवा मिळत नसेल तर ते नक्की तुमचे काम पूर्ण होईल व अडथळे येत असेल तेही दूर होईल। पैशांची सतत अडचणी येत असतील त्याही कमी होतील। तुम्हाला आज हनुमान चालीसाचेही पठण करायचं आहे, ज्यामध्ये प्रभू राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे। ज्याला श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची कमी नसते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी हनुमान चालीसाचाही पठण आवर्जून करायचं आहे। प्रभू श्रीरामांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे हनुमानाची पूजा करणे। जर आपण आजच्या दिवशी हनुमानाची पूजा केली तर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो आणि हनुमानांना प्रिय आहे म्हणजे प्रभू श्रीरामांची पूजा। त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला दोन्हींचीही पूजा करायची आहे, प्रभू श्रीरामांचीही पूजा करायची आहे व हनुमानांचीही पूजा करायची आहे। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।